प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसाल तर जरूर सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया। कथेचं नाव आहे चंपा। भाग क्रमांक 1। त्या सर्व स्त्रियांमधील प्रत्येक चंपाला प्रत्येक छोट्या मोठ्या गावात शहरात एक कोपरा असतो, जिथे पुरुषाची शारीरिक भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया नटून थटून थांबलेल्या असतात। कोणी स्वतःच्या मर्जीने आलेल्या, काही घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, काही मनाविरुद्ध, काही फसवणुकीचा शिकार झालेल्या, कोणा एखादीला विकलेले, कुठे त्याला गंगा जमुना म्हणतात तर कुठे कामाठीपुरा किंवा बुधवारपेठ की आणखी काही। त्यातून मर्जीविरुद्ध आलेल्या मुली बाहेर पडण्याची धडपड करत नसतील का? कदाचित कोणाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असेल तर काही आयुष्यभर तिथेच अडकून पडत असतील। ज्या मुली सुटकेसाठी प्रयत्न करतात तेव्हा त्या मुलींना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल? वर्तमानपत्रात अनेक बातम्या असतात। अशा मुलींची सापळा रचून कशी पोलिसांना सुटका केली, पण त्या सुटका झाल्यावर काय वाटले असेल? घरचे, आजूबाजूचा समाज स्वीकारेल का त्यांना? याच सगळ्या विचारांमधून त्या स्त्रियांमधील प्रतिनिधित्व करणारी स्त्री चंपा या नायिकेचा जन्म झाला। तो येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। चंपा लिहून झाल्यानंतर सर्वप्रथम माझी जिवलग मैत्रीण अश्विनी महांगडे, मार्गदर्शक प्रदीपदादा कांबळे यांनी वाचली। चंपा त्यांना भावली। त्यांनी लिखाणाचे कौतुक केले। साऱ्यांचे मनापासून आभार। आपली कृपाभिलाषा भाग्यशाली अनूप राऊत, पुणे। चंपाला तसे कामावर ठेवण्यासारखे विशेष कारण काहीच नव्हते असे सुरुवातीला वाटले खरं, पण तिच्या अंगचा एक एक गुण मला दिसायला लागला। चंपाचं लग्न झालं नाही अजून, मग साडी कशाला नेसायला हवी असा प्रश्न मला पडायचा। चंपा शांत असायची। तिच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव नव्हता। तिचा मख्ख चेहरा बघून मला राग यायचा, पण मला नेहमी वाटायचे की ती वैयक्तिक का काहीच बोलत नाही। आली की स्वतःची कामं आटपायची, कामाविषयी बोलायची आणि भरभर निघायची। आज ठरवले ही नक्की कुठे जाते ते बघायचेच। तिच्या मागे मागे गेलो। नको त्या वस्तीत तिला जाताना पाहून जरा ओशाळलो आणि कुठून तिच्या मागे आलो असे वाटले। पुन्हा ऑफिसमध्ये येऊन बसलो। डोक्यामधून चंपाचा विचार काही केला जात नव्हता। तर ती तिथे जात असेल तर हे काम कशासाठी आणि का करते? मोठा प्रश्न उद्भवला होता। कामामध्ये मन रमवायचा प्रयत्न करत होतो, मात्र तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता। विचार करून डोकं सुन्न झालं होतं। घरी पोहोचलो आणि फ्रेश होऊन बेडवर अंग टाकलं आणि चंपा माझ्याकडे कामाची चौकशी करायला आली तो दिवस आठवला। नमस्कार, मी चंपा। 22-23 वर्षाची सुंदर चंपा माझ्यासमोर उभी होती। पुरुषवृत्ती जागी झाली ती अशी की माझी नजर तिच्यावरून हलतच नव्हती। मी एकटक तिचं रूप निहाळत होतो। सहजतेने एखादी गोष्ट हाताळणे ही तिची खुबी। मुळातच ती सुंदर आहे। मातीची घरावर पोतेरा फिरवावा तसा चेहऱ्यावर मेकअपचा पोतेरा फिरवलेला नव्हता। उंच पुरी, गोरीपान, घट्ट वेणी, केसांची उगीचच आलेली बट, चापून चोपून नेसलेली हलक्या गुलाबी रंगाची साडी तिचे रूप अधिकच खुलवत होती। 2 कोरीव भुवयांच्या मध्ये लावलेली नाजूक टिकली उठून दिसत होती। डोळ्यांचे काय वर्णन करावे? 2 अथांग समुद्रच तिच्या तळापर्यंत पोहोचणे अजूनही अशक्य। नवीन नवीन गोष्टी नेहमी शिकायची, विचारून नाही तर फक्त बघून। साहेब, तिने आवाज दिला आणि आपण चुकीचं वागलो हे मला जाणवले। हो, बोला, का? तुम्हाला रेफरन्स कोणी दिला? माझ्या करड्या आवाजाने ती घाबरली। नाही, कोणीच नाही। मग
तुमचे ऑफिस मी येत जात बघत होती. वकिलांकडे बरीचशी टायपिंग कामे असतात म्हणून सहज विचारावे म्हटले. खरं तर मला एका टायपिस्टची गरज होती, पण एवढी सुंदर टायपिस्ट ठेवून घ्यायची म्हणजे कामाला घोडा लागायची भीती वाटत होती. बसा. मी आदेश सोडावा तसा बोललो आणि ती माझ्या समोर असलेल्या खुर्चीवर बसली. क्वालिफिकेशन D.Ed झाले आहे आणि मराठी इंग्रजी टायपिंग कोर्स झाला आहे. टायपिंगचे स्पीड काय आहे? 60. गुड. अजून काही पुढे करायचा विचार आहे? सर, खरं तर मला पण. ती बोलता बोलता थांबली. पेशा वकिलीचा असल्यामुळे मला थोडाफार अंदाज आला. पुढे काहीही न विचारता मी तिला कामावर ठेवायचा निर्णय घेतला. ओके, उद्यापासून जॉईन झालीस तरी चालेल. सर, पेमेंट साधारण किती असेल? तिने आपण फक्त पैशासाठी काम करणार आहोत याची जाणीव मला करून दिली. मला राग आला. कोणत्याही कामगाराला फुकट राबवून न घेता मी त्याचा पूर्ण मोबदला त्याला द्यायचो. पण नंतर लक्षात आले की आपला हा स्वभाव तिला कुठे माहीत आहे. काम बघून सांगेन, चालेल? नाही सर, गेल्या महिन्यामध्ये जिथे काम करत होते तिथे असेच सांगितले, पण पगाराचे नाव घेत नव्हते साहेब. मला कुठेही फुकट काम नाही करायचे. काम आणि वेळ दोन्ही गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. ती स्पष्ट बोलली. तिचा स्पष्ट वक्तेपणा मला आवडला. 8,000 देईन. दर रविवारी सुट्टी असेल. इतर वेळी रजा हवी असेल तर मात्र पैसे कट केले जातील. आणि मला काम परफेक्ट लागतात. सततच्या किंवा त्याच चुका पुन्हा झाल्या तर कामावरून काढले जाईल. 8,000 हा आकडा ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. बाकीच्या सूचनांकडे तिचे लक्ष आहे की नाही ह्याची मला शंका आली. काहीच हरकत नाही, मी उद्याच येईन. सर, वेळ काय असेल? 11 ते 5 असेल. 10:30ला तुम्हाला ऑफिसमध्ये पोचावे लागेल. 11 ते 5 असे म्हणत ती विचार करू लागली आणि म्हणाली, सर, 9 ते 3 चालेल का? अशी कामाची वेळ स्वतः ठरवता येत नाही. सॉरी सर. ती गप्प बसली. जरा वेळ गेला. चालेल सर, मी येईन. ओके, मी म्हणालो आणि माझ्या कामाला लागलो. तू नारी है कणखर, रुकमत झुकमत, कभी मत मान हार, क्योंकि लड़ने की ताकत है तुझमें. तू बस आगे बढ़ती जा. जीवन का तुझमें ही सार है. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.